फ्रेंड्स, ची स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि आज माझ्या घरी खूप दिवसांनी माझी मोठी बहीण आणि माझे मोठे भाऊजी आले होते. कारण एका कार्यक्रमाला पण जायचं होतं आम्हाला आणि माझ्या सासूची तब्येत बरी नव्हती म्हणून माझी मोठी बहीण बोलली पहिला आईला बघायला येणं कार्यक्रमाला का मी नंतर पण जाईल. आणि विचारपूस करत बसलेली. मग मी तिला पाणी आणून दिलं. मी एवढ्या लांबून आले मग त्यांना पाणी आणून दिलं आणि पाणी पिल्यानंतर पण तिला थोडंसं वाईट वाटलं आईंबद्दल. तर ती मला बोलत होती काळजी घ्यायची. तिने वडापाव आणलेला आणि मग सर्वांना मिळून वडापाव दिला. आणि इथे तेवढ्यात माझी बारकी बहीण आली आणि मी तिला घाबरवलं तर बघा ती कशी डचकली आहे जोरात. ती बोलली काय बंकस करते. तर तिने आरूला आणलं नव्हतं कारण ट्रेनला खूप गर्दी होती. तर मला पहिलं वाटलं ती बंकस करते पण नाही, बंकस नव्हती करत. आणि ती खूप दिवसांनी भेटल्यानंतर तिला असं वाटलं की बाबा माझी बहीण मला किती दिवसांनी भेटली म्हणून बोलते पहिले तू माझ्या बाजूला बस. त्यानंतर तिला चाय पाणी आणून दिलं. त्यानंतर तिचे मिस्टर आले, त्या मिस्टरांना पण चाय पाणी दिलं आणि खूप छान वाटलं मला की माझ्या बहिणी माझे भाऊजी आले माझ्या सासूबाईंना बघायला. आणि आम्ही खूप फोटो काढले, सेल्फी काढला. मोठ्या बहिणीला आवड नाही पण तिला घेऊन आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले. खूप छान वाटलं मला की चला बाबा माझ्या बोलतो ना माझा परिवार माझ्या सोबत आहे. आणि माझ्या सासूला पण खूप छान वाटलं, मिस्टरांना पण छान वाटलं की चला बाबा असंच येत राहा, काय ना काय निमित्ताने तरी येत राहतात. आता माझे भावाजी आणि बहिणी चालल्या आहेत पूजेला. माझ्या चुलतीच्या घरी पूजा आहे, त्यांच्यासोबत चाललंय शुभम. कारण मला आता 10 वाजता जायचंय कामाला. मला काम तुझी बघा झालं मध्ये मला खरं मला कामाची गरज मला काम हे भांडे वाचून म्हणजे पुन्हा हाताची वाट लागली. सांगितलं तर करायला मागत नाही. आता भावाची भडकल्या तिच्यावर तुला कामं आहे केली तू मुंबईला जाऊ शकत नाही, तुला विरा सुटत नाही. भाऊजी कसं बहिणीनी पळ काढलाय हे वर्डत होतं म्हणून बहिणीनी पळ काढलाय लगेच. बघा आता पळाली. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा मिनी ब्लॉग. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स.